मस्त असे मिक्स करून घेऊ वांग्यांना मसाल्यामध्ये। असे छान असे मिक्स झाले आपले वांगे। हे बघा, हे पाणी टाकून घेतलं आणि आता आपण झाकण ठेवून घेऊ 10 मिनिटासाठी। आता आपले 10 मिनिटं झाले आणि आपण झाकण खोलून बघू। हे बघा, आज आपण बनवणार आहे सोनेरी वांगे। हे बघा, हे सोनेरी वांगे घेतले मी, यांना आपण काटून बनवणार आहे। तर चला आता सोनेरी वांगे कसे बनवायचे ते बघूया। मी वांग्यांसाठी हा मसाला घेतला, एक छोटा प्याज घेतला, मिरच्या घेतल्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, आणि हे थोडस खोबरं घेतलं 2 तुकडे, आणि थोडेसे शेंगदाणे घेतले, धने, जिरे घेतले। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि तवा ठेवून घेऊ। हा तवा ठेवते मी आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ। खोबऱ्याचे आपण काप करून घेऊ, तोपर्यंत तवा गरम होते। खोबऱ्याचे काप केले आणि ह्याच्यामध्ये काढून ठेवते। आता आपण शेंगदाण्यांना असं पलटून घेऊ। जास्त भाजायचे नाही, हे थोडे हलकेसे भाजले की झालं। आता आपले शेंगदाणे भाजून झाले आणि मी हे कटोरीमध्ये काढून घेते। हे शेंगदाणे आता आपले भाजून झाले। छोटा प्याज घेतला, आता आपण हा काटून घेऊ। हे बघा, कांदा काटून झाला। आता याच्यावर थोडस तेल टाकून घेते मी कांद्यावर। आता कांदा झाला आपला, त्यामध्ये हे धने आणि जिरं हे टाकून घेऊ। हे पण थोडं 2 मिनिटासाठी असं भाजून घ्यायचं। जिरे आणि धने ताटामध्ये काढून घेऊ। हे मसाला भाजून झाला आपला। आता आपण हे खोबऱ्याचे कापात हे टाकून घेऊ आणि हे पण असे भाजून घेऊ चांगले। हे बघा, आता मस्त याचा कलर चेंज होऊ राहिला खोबऱ्याचा। आता आपण हे खोबरं पण याच्यामध्ये काढून घेऊ। खोबरं आपलं भाजून झालं। हे बघा, खोबरं भाजून झालं। आता आपण हे मिरच्या पण याच्यावर भाजून घेऊ। या पटकनी 2 मिनिटांमध्ये भाजल्या जातात। पलटून घ्यायच्या पटापट मिरच्यांना। हे बघा, आता मी मिरच्या पण काढून घेणार आहे। या मिरच्या पण आपल्या भाजून झाल्या। आता आपला मसाला थंड होईपर्यंत आपण वांगे काटून घेऊ। खूपच छान लागते वांग्याची भाजी, अशी बनवून बघा। याचे छोटे छोटे काप करणार आहे मी। असे सारे वांगे मी काटून घेणार आहे। हे वांगे काटून घेतले मी। आता मी हे शेंगदाणे पिसणार आहे आबडधोबड। हे झाकण लावते मिक्सरच्या भांड्याला। शेंगदाणे मी असे दरदरेसे पिसून घेतले। आता आपण हा मसाला पिसून घेऊ। हे पहिले मिरच्या टाकून घेते मी, नंतर हे सारा मसाला टाकून घेते। धने, जिरं हे सगळं असं पिसून घेऊ। हे थोडस पाणी टाकून घेते मी। आता झाकण लावून घेते आणि मिक्सर मध्ये हे पिसून घेते। हे बघा, आता आपला मसाला पिसून झाला, असा बारीक असा मस्त पिसून घेतला। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। आता मी गॅस चालू करून घेते, कढई ठेवते। आता मी 2 पडी तेल टाकून घेते। आता आपलं तेल गरम झालं, याच्यामध्ये हा मसाला टाकून घेते मी। मसाल्याला हलवून घेऊ। हे थोडीशी हळदी, 1 चम्मच नमक। आता हा मसाला चांगला परतून घेऊ आपण। याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेतलं मसाल्याच्या भांड्यामध्ये। आणि पाणी पण याच्यामध्ये टाकून घेऊ मसाल्याचं। शेंगदाणे दरदरेसे मिक्सर मधून काढून घेतले मी, हे याच्यामध्ये टाकून घेते आणि हे पण चांगले मिक्स करून घेते। आता हे वांगे आपण धुतलेले आहे, याच्यामध्ये हे टाकून घेऊ। हे बघा, वांगे टाकून घेतले मी आणि हे मस्त असे मिक्स करून घेऊ वांग्यांना मसाल्यामध्ये। असे छान असे मिक्स झाले आपले वांगे। आता आपण हे यांना असं 5-10 मिनिटांसाठी झाकण ठेवू और गॅस आपला स्लो राहील। आपले 5 मिनिट झाले। आता मी झाकण खोलून बघते आणि भाजीला असं फिरून घेते। हे बघा, नाहीतर हे बुडाला लागायची शक्यता असते, म्हणून हे भाजीला पहिले 5 मिनिटांनंतर फिरवून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये हा 1 गिलास आहे पाणी, हे टाकून घेते ताकी आपले वांगे शिजून जावं। हे बघा, हे पाणी टाकून घेतलं आणि आता आपण झाकण ठेवून घेऊ 10 मिनिटांसाठी। आता आपले 10 मिनिटं झाले आणि आपण झाकण खोलून बघू।
हे बघा वांग पण आपलं शिजून गेलं. आता आपण गॅस बंद करून घेऊ. वांग्याच्या भाजीला शिजायला 15 मिनिट लागले आणि हे बघा असं मस्त वांग बनून तयार आहे. हे बघा ग्रेव्ही पण. आणि आता हे कोथिंबीरले बारीक कट करून घेते मी. असं वरून टाकून घेते कोथिंबीर. हे बघा वांग्याची भाजी बनून तयार आहे आपली. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.